सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण की आपण सांगणार आहोत पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार तुमच्या अकाउंटमध्ये। आपण या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। आपण जरा वेळ न घालवता लगेच व्हिडिओकडे वळूया। आपला भारत देश शेतकऱ्यांचा देश आहे। शेतकरी म्हणजे जे लोक आपल्या शेतात काम करून अन्न पिकवतात, ते फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी अन्न उगवतात। त्यांच्यामुळेच आपल्याला खायला अन्न मिळते, म्हणूनच त्यांना देशाची कणा म्हणतात। शेतकऱ्यांना काय अडचणी येतात? शेतकऱ्यांना पाऊस न पडणे, खूप पाऊस होणे, वादळ, दुष्काळ आणि अनेक अडचणी येतात। कधी कधी बाजारपेठेचा धान्याचे भाव कमी होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत असतात। सरकार काय मदत करते? या अडचणी कमी समजून सरकार एक योजना सुरू केली आहे। याचे नाव आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना। पीएम किसान योजना म्हणजे काय? ही योजना फेब्रुवारी 2019 पासून सरकारने सुरू केली आहे। शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। पैसे वर्षात 3 वेळा दिले जातात। प्रत्येक वेळी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होतात। त्यामुळे कोणताही मधले लोक पैसे चोरू शकत नाही। या पैशांचा उपयोग शेतकरी बियाणे, खते, औषधी किंवा छोट्या यंत्रणासाठी करू शकतात। काही शेतकरी हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरच्या गरजेसाठी वापरतात। कोणतेही शेतकरी या योजनेत येतात? कोणकोणते शेतकरी या योजनेत पात्र ठरतात आपण बघूया। ज्यांच्याकडे स्वतःच्या नावावर शेती जमीन आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत, पण ज्यांच्याकडे जमीन नाही किंवा जे सरकारी नोकरीत आहेत, डॉक्टर, वकील, मोठे व्यापारी आहेत, हे अपात्र असतील। नोंदणी करताना शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे द्यावी लागतात। पहिल्या नंबरवर येतो आधार क्रमांक, जमीन कागदपत्र, बँक खाते तपशील, फोटो, मोबाईल नंबर। हे तुम्हाला कागदपत्रे जमा करावे लागेल, तेव्हाच तुमची नोंदणी या योजनेत होईल। नोंदणी कशी करायची? शेतकरी खालील मार्गाने नोंदणी करू शकतात। जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन pmkisan.government.in या वेबसाईटवर जाऊन कॉमन सर्व्हिस सेंटर CSC मध्ये पीएम किसान मोबाईल वापरून तुम्ही नोंदणी करू शकतात। हे सगळे मार्ग सोपे आहेत। शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी सोपा वाटणारा मार्ग निवडता येतो। तुम्हाला यामधील कोणता मार्ग तुम्हाला सोपा वाटेल, तुम्ही त्या मार्गाने जाऊन तुमची नोंदणी करू शकतात। हप्ता म्हणजे काय? या योजनेत पैसे वर्षातून 3 वेळा दिले जातात। डिसेंबर ते मार्च, एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर असे या प्रकारात 3 हप्ते तुम्हाला अकाउंटमध्ये येत असतात। आजपर्यंत 18 हप्ते दिले गेले आहेत। 19वा हप्ता मे 2025 मध्ये दिला जाणार आहे। हा हप्ता खरीप हंगामीसाठी उपयोगी पडतो। हप्ता मिळालाच की नाही हे कसं तपासायचं? आपला हप्ता जमा झालाय की नाही हे खालील प्रकारे तपासता येते। pmkisan.government ही या वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटसमध्ये आधार क्रमांक टाकावा। पीएम किसान ॲप वापरा। हा नंबर तुम्ही टाकू शकता, 155261 हा टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही तपासू शकता। कृषी कार्यालयात जाऊन सुद्धा तुम्हाला माहिती घ्यावी लागेल। काही अडचणी काय येईल, काही अडचणी काय आहेत आपण बघून घेऊया। वर्षाला मिळणारी रक्कम काही शेतकऱ्यांना कमी वाटते। काही वेळा आधार किंवा बँक खात्याशी संबंधित चुका होतात। ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही त्यांना योजना मिळत नाही। काही वेळा पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात जातात। खेडेगावातील काही शेतकऱ्यांना योजनेची माहितीच नसते। शेतकऱ्यांनी योजनेची माहिती नीट समजून घ्यावी। शंका असल्यास कृषी कार्यालयात जाऊन मदत घ्यावी। योजना लाभदायक आहे, फक्त योग्य पद्धतीने नोंदणी आणि तपासणी केली तर तिचा फायदा सगळ्यांनाच होतो। पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना आहे। यातून मिळणारे पैसे थोडे असले तरी शेतकऱ्यांच्या काही गरजा पूर्ण होतात। जर योग्य प्रकारे माहिती घेतली आणि नोंदणी केली तर योजनेचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून देखील फॉर्म भरलेले नाहीत। आपण सांगितलं फॉर्म कशा प्रकारे भरायचा आणि फॉर्मचे पैसे कसे चेक करायचे आपण सांगितलं आहे। मी तुम्हाला या ठिकाणी जी वेबसाईट सांगितली आहे या ठिकाणी तुम्ही या वेबसाईटला जाऊन स्टेटस तुमचं चेक करू शकता। या ठिकाणी मी तुम्हाला मार्क करून देतोय। तुम्ही या वेबसाईटवर जाऊन या प्रकारे तुम्ही स्टेटस चेक करू शकता। त्याचप्रमाणे खाली एक नंबर दिसत असेल, तुम्ही या नंबरवर फोन करून सुद्धा तुमचं स्टेटस चेक करू शकता। आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ तुमच्या जवळील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण की व्हिडिओ महत्त्वाचा ठरला आणि व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना या अडचणी येत असतात। आणि व्हिडिओला लाईक करून टाका, जातात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महाराष्ट्राची जी काही घडामोड असते ती आपल्या चॅनलवर तुम्हाला लगेच बघायला भेटते। त्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून टाका आणि कमेंट करायला विसरू नका।